सुरुवातीला जेव्हा तुम्हाला ऐच्छिक सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर तुमच्या रगारगातून आवाज आला होता हो जय. तुम्ही सांगितलं होतं संभाजी महाराज की जय आणि तुम्हीच सांगितलं होतं हर हर महादेव. हा तो नारा आहे जो नारा उच्चारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छातीचा कोट करून 18 पगड जातीची माणसं या स्वराज्यासाठी निर्माण झालेली होती. आणि हो हाच तो महाराष्ट्र आहे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या रोमारोमातून तो जय येईल तोपर्यंत या महाराष्ट्रात जातीपातीच्या कितीही भिंती उभे राहू द्या ही माणसं दुबंगली जाणार नाहीत. जोपर्यंत संभाजी महाराज की जय म्हणणार आहेत जोपर्यंत हर हर महादेव म्हटल्यानंतर आमच्या रगारगात जातीपातीच्या पलीकडची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा समाज बंदिस्त असेल बांधलेला असेल. आज एका जातीची एका धर्माची एका पक्षाची एका पंथाची ही माणसं नाहीये तरी सुद्धा तुमच्यामध्ये तो जय जिवंत आहे. आणि जोपर्यंत हा जय जिवंत आहे तोपर्यंत आपला पराभव नाही. आपण पराभव होऊ देणार नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आम्ही चांगल्याच्या चांगल्या सोबत चुकीला चूक म्हणण्यासोबत आम्ही मात्र मानवतेचं हे काम सोडणार नाही याची ग्वाही आज इथून जाताना मला आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे. माझा मराठवाडा ज्याच्याशी लढतोय ती लढाई आपल्या सगळ्यांची आहे. आपली लढाई मी पुन्हा सांगतो पोटातल्या आगीशी आहे. आपली लढाई आहे रिकाम्या हातांशी आहे. आपली लढाई आहे डोक्यावरच्या त्या हंड्याशी आहे. आपली लढाई आहे ती रखरखत्या रानाच्या सोबत आहे. आपली लढाई आहे आमच्यावर झालेल्या आत्तापर्यंत अत्याचाराशी आहे. इथल्या सुलतानी व्यवस्थेच्या सोबत आहे. आमचं पाणी नाकारण्याच्या सोबत आहे. आमची लढाई त्या निसर्गासोबत आहे जो निसर्ग रोज आमच्यावरती कोपतोय. आमची लढाई आहे आमच्या कष्टाला माझ्या बापाच्या घामाला भाव देत नाही त्या व्यवस्थेशी माझी लढाई आहे. माझी लढाई कुठल्या जातीपातीशी नाहीये.